साक्री तालुक्यात दुहेरी हत्याकांड, संशयित पोलिसांच्या ताब्यात, तपास सुरू. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या एका गंभीर दुहेरी हत्याकांडामुळे हादरलाय. बडगाव आणि जेताणे शिवारात जयश्री रजनीकांत काकुस्ते राहणार कासारे आणि तिचा मित्र अक्षय गंगाधर सोनवणे राहणार भाडणे यांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जयश्रीचा गळा आवळून तर अक्षयवर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप असून या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित योगेश बापू खैरनार राहणार जेताणे याला ताब्यात घेतले आहे. संजय गुलाभिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका धार्मिक पूजनानंतर उद्भवलेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. या घटनेनंतर स्थानिक परिसरातील नागरिकांनी संशयित योगेश खैरनार यांच्या एकूणच संशयास्पद हालचालींवर गंभीर आरोप केले आहेत. तो धार्मिक विधी आणि इतर दाव्यांच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आज रोजी जे उमराडी जैताने शहरामध्ये जो हत्या झाली त्या हत्येमधला जो मेन आरोपी, त्या आरोपीने त्याच्या शेताला लागून आमचं शेत आहे, त्या शेतातल्या बोरवेलचे जेवढेही बोर आहेत त्या बोरवेलच्या ज्या कॉपरच्या वायर आहेत ते वायर त्याने चोरीस केली होती. ते त्याच्या शेतात आम्ही चौकशी केली. शेतात त्याच्यात जे शेणाचं उखरडा असो त्याच्यात त्याने ते लपवले होते. मग त्या उखड्यातनं आम्ही शोधलं ते, आणि शोधल्यानंतर आम्ही निजामपूर पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं की बाबा आमच्या शेतात असं वायरी चोरल्या गेलेल्या आहेत आणि त्या वायरी त्याच्या शेतात सापडल्या. आजचा जो आरोपी आहे त्याच्या शेतात. परत आम्ही तिथं आपल्या निजामपूर पोलीस स्टेशनला कळवलं. तिथं निजामपूर स्टेशन पोलीस टीम आली. ती मॅडम होती तिथं, मॅडमचं नाव मला सांगता येणार नाही. त्या मॅडमने चौकशी केली. मॅडमच्या हातात आम्ही प्रत्यक्ष त्या ज्या तांब्याच्या कॉपरच्या वायरी होत्या त्या आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या हातात दिल्या. त्या हातात घेऊन मी त्या मॅडमांनी त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. आणि हा जो आरोपी आहे याने असं बऱ्याच वेळा शेतातनं वायरी चोरणं किंवा कुठं जादू टोना वगैरे हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे. त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलीच कारवाई केलेली नव्हती. आम्ही साहेबांना पण सुचवलं तरी कोणी काही त्याच्यावर कारवाई केलेली नाही. त्यावेळेस कारवाई झाली त्यावेळेस जर कारवाई झाली असतं तर कुठेतरी त्यांना लगाम लागली असती. किती वेळा निवेदन दिलं? आम्ही 2-3 वेळा आम्ही फोनवर कळवलेलं होतं. प्रत्यक्ष येऊन पण गेले. मॅडम प्रत्यक्ष गाडी घेऊन तिथं आले. कोण मॅडम? मॅडमांचं नाव मला थोरात मॅडम. थोरात मॅडम प्रत्यक्ष स्वतः आल्या होत्या तिथं. काय सांगितलं त्यांनी तिथं त्यांना आम्ही प्रत्यक्ष ते ज्या कॉपर वायरी होत्या आम्ही त्यांच्या ताब्यात दिल्या आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करायला सांगितली, पण त्यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यावेळेस फक्त आम्ही बघतो, यांच्यावर कारवाई करतो एवढंच आश्वासन दिलं. याच्या पलीकडे त्यांनी त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. एपीआय थोरात मॅडम का? एपीआय थोरात मॅडम. आज ज्या ठिकाणी ती घटना घडली त्या घटनेजवळ आम्ही आज पण तिथे गेलो होतो. त्या ठिकाणी बरीचशी पोलीस टीम हजर होती. त्या पोलीस टीमने अजून त्या बॅक साईडला जर राऊंड मारला असतं अजून त्यांना काहीतरी डोळ्याला नवीनच विशेष काहीतरी दिसलं असतं. जर अजूनपर्यंत तिकडे जर फिरले असते तर अजून तिथं स्त्रियांचे ते साड्या, ब्लाऊज वगैरे भरपूर काहीतरी त्यांना डोळ्याला पाहायला मिळेल. अजून जर त्या ठिकाणी गेले बऱ्याचशा घटना तिथं ते होत राहतात. लोकांचा वावर असतो का त्या साईडला लोकांचा वावर एकदम कमी आहे, त्याच्यामुळे तो चान्स त्याला मिळतोय. आणि त्याला लागूनच आमच्या शेत आहेत, आम्ही डोळ्यांना पाहतो. तुम्ही जे पाहिजे तुमच्या शेतात बाजूला आहे का? हो, बाजूला शेत आहेत आमचे. तुम्ही दररोज बघायचे का? हो, डेली असं तिथं जादू टोण्यावाल्या दिवसभरात कुणी ना कुणी चालू जायचं. काय माहिती का त्याच्या बाबतीत? काय आम्ही दाखवायचं किंवा आम्हाला तर जोडच येऊ द्यायचं नाही ना. किती दिवसापासून चालू आहे? हे येते तर बऱ्याच वर्षापासून चालू आहे सर. आणि असं वर्तवलं जात आहे, असं सांगितलं जात आहे की त्याच्या घरामध्ये पण कोणी त्याच्या ओम शिव गोरक्ष योगी नवनाथ मंदिर आणि गोशाळा परिसरातही काही संशयास्पद बाबी आढळल्याचा दावा केला जात असून यापूर्वी त्याच्यावर शेतातील केबल चोरीचे आरोपही करण्यात आले होते. या संदर्भात आधी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडने घटनास्थळाची पाहणी केली असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूने सखोल तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, साक्री. सहसंपादक अनिल बोराडे. जवळ येतो रोज आम्ही बघतो कुणी ना कुणी दूरदूरचे माणसं येतात, बाया माणसं, आणि जादू टोना काही बी चालू असतं त्याचं रोज काही ना काही. आणि कुणाला बी असं चांगले चांगले माणसं येतात
त्यांना म्हणजे एकदम असे बोलथाप देऊन तो काही ना काही करतो बुवा असं. त्या दिवशी काय झालं होतं, तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते कॉपर केबलच्या? त्या दिवशी काय ते मॅडम आले होते, त्यांनी ते कॉपर घेऊन गेले ते. त्यांनी काय कारवाई केली काय नाही केली ते काही अजून तुम्ही सांगितलं होतं काय हा त्यांच्या समोर उकड्यामधून काढली ना, पोलिसांसमोर उकड्यामध्ये. काढली? हा, त्यांच्या हातात दिली ना हो. त्याच्या- हा, चोऱ्या बी करायच्या ना. चोऱ्या म्हणजे त्या परिसरात चोऱ्या बोरच्या जे पेटी तर बोरच्या जेवढे वारी आहेत ना, कट करून कट करायचा अशी त्याच्या तेवढं टीमच असेल त्याच्या अंदाजे मला. मग इथं पोलीस स्टेशनला आल्यावरती तिथं काय मॅडम भेटले होते का? काय सांगितलं त्यांनी? कारवाई करण्याचे काय आश्वासन आम्ही कारवाई करू, असं करू तसं करू. केली होती का? काय नाही केली, काही नाही केली, काहीच केलं नाही. काय त्याच्यात सांगून पाठवलं तेवढं जर तुम्हाला? केले असतं ना, हा दिवस नाही आला असता. काही ना आज काही दिवस नाही आला होता. हा, काही ना काही ते त्याला लगाम बटली असते बुवा. आज दिनांक 16 मे 2026 रोजी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायपूर ते वर्धाने गावाच्या रस्त्याच्या बाजूला एक महिलेचा मृतदेह पडलेला असल्याबाबत माहिती मिळाली. त्या मृतदेहाबरोबर एक TVS कंपनीची मोपेड देखील होती. यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे हे त्यांच्या पथकासह पोहोचले. त्या महिलेचे नाव निष्पन्न करण्यात आले. तसेच त्या महिलेचे नाव निष्पन्न केल्यानंतर यातील गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश खैरनार याच्याकडे विचारपूस करत असताना त्याने या महिलेचा गळा आवळून खून केल्याबाबत सांगितले. तसेच महिलेबरोबर असणारा अजून एक इसम अक्षय सोनवणे याचा देखील खून केला असल्याबाबत माहिती दिली आणि सदर अक्षयचा मृतदेह त्याची शिव गोरक्षनाथ गोशाळा आहे आरोपीची, त्याच्या मागील बाजूस वनजमिनीत लपून ठेवले असल्याबाबत माहिती दिली. त्यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्या मयत अक्षयचा मृतदेह निष्पन्न केला. सदरच्या घटनेमध्ये निजामपूर पोलीस स्टेशनचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी अत्यंत कमी वेळामध्ये दुहेरी हत्याकांडचा आरोपी निष्पन्न केला. सध्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली असून पुढील तपास मयूर भामरे प्रभारी अधिकारी निजामपूर पोलीस स्टेशन हे करत आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या पार पाडलेली आहे.